राज्यात हेल्मेट सक्ती लागू करण्यासाठी सरकारनं कठोर उपाय योजले। सरकारनं नो हेल्मेट नो फ्युएल धोरण अवलंबलंय। हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांना इंधन न देण्याचे निर्देश राज्य सरकारनं पेट्रोल पंप चालकांना दिले। राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या संदर्भात विधानसभेत घोषणा केली आहे। त्यामुळे रस्त्यावर दुचाकी चालवताना हेल्मेट सक्ती असली तरी आता पेट्रोल घेण्यासाठी सुद्धा हेल्मेट असणं आवश्यक आहे। या निर्णयाला मात्र पेट्रोल पंप चालक संघटनेनं विरोध केला आहे। पोलिसांच्या उपस्थितीतच या निर्णयाची अंमलबजावणी करणं शक्य असल्याचं मत संघटनेचे अध्यक्ष उदय लोध यांनी सांगितलं आहे। सर्वोच्च न्यायालयाद्वारे नियुक्त केलेल्या रस्ता सुरक्षा समितीने मोटर वाहन कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत। मोटर वाहन कायद्यानुसार दुचाकी वाहन चालकाने व त्यासोबत बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे। राज्यामध्ये दुचाकी वाहन चालवणाऱ्या व्यक्तीस हेल्मेट परिधान करणे कायद्यानुसार बंधनकारक करण्यात आलेले असतानाही हेल्मेट परिधान न केलेल्या दुचाकी वाहनकांना त्यांच्या वाहनामध्ये पेट्रोल पंपाद्वारे इंधन पुरवठा करण्यात येत असल्यामुळे नियमभंग करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळत आहे। त्यानुसार राज्यामध्ये दुचाकी वाहन चालकाने हेल्मेट परिधान केले नसल्यास पेट्रोल पंपावर इंधन पुरवठा न करण्याबाबत नो हेल्मेट नो फ्युएल निर्णय घेण्यात आलेला आहे। अंमलबजावणी करू शकू। पोलिसांच्या अनुपस्थितीत ग्राहकांशी भांडणं काढायला आम्हाला फार कठीण जाणार आहे आणि ते आम्हाला काही आमचा व्यापार करायचा, आमची एक्सप्लोजिव्ह प्रॉडक्ट्स सांभाळायचं की ही दंगामस्ती करायची असा एक मुद्दा येतो। म्हणून पोलिसांच्या उपस्थितीत आम्ही हा नियम पोलिसांना पूर्ण सहकार्य करायचं ठरवलं। मुख्यमंत्र्यांनी काल केलेल्या भाषणावरती राणेंनी पलटवार केलाय। मुख्यमंत्र्यांनी भाषणात सिंधुदुर्गामधली जी कलमं वाचून दाखवली त्याच्याशी माझा संबंध नाही, यामधल्या एकाही गुन्ह्यात माझं नाव नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। या ठिकाणी त्यांनी काही सावंतवाडीचा उल्लेख केला आणि काही सेक्शन काही जणांची नावही वाचली। मला त्या सेक्शन 9/2016 137 135 143 147 11/2016 143 वगैरे सांगितलं। काय संबंध आहे माझा? काय फक्त कलमा वाचली? कोणाचा संबंध आहे? नारायण राणेचा याचा संबंध आहे का? त्याच्यात आरोपी आहे का? 40 नाही 50 वर्ष मी राजकारण आहे। शिवसेनेच्या जन्मापासून मी राजकारणात आहे आणि त्यामुळे पोलिसाचा संबंध आला। म्हणून बोलताना कोणत्याही व्यक्तीवर बोलताना एक सांगितलं मी फारच सोबत चांगला आहे आणि पण त्याचबरोबर ही कलम वाचताना या कलच्यामध्ये नारायण राणे आहे का आरोपी? त्याच्यात काही संबंध आहे का? शिवसेनेच्या विधिमंडळ प्रतोदांची शिवालयामध्ये बैठक सुरू आहे। या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित आहेत। शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांनी या बैठकीला हजेरी लावली आहे। सरकारमध्ये असूनही कामं होत नसल्यामुळे शिवसेना आमदार नाराज आहेत। या संदर्भात शिवसेना आमदारांनी ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन याबाबतचा असंतोष व्यक्त केला होता। याची दखल घेत उद्धव ठाकरेंनी प्रतोदांची बैठक बोलावली आहे। बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक आणि घोटाळ्यातील एक आरोपी मेघराज आडसकर यांनी आज त्यांच्या राहत्या घरी जाळून घेऊन आत्महत्या केली आहे। त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत बँक घोटाळ्यात 2 माजी अध्यक्ष जबाबदार आहेत, सुभाष सारडा आणि राजाभाऊ मुंडे अशी त्यांची नावं आहेत। तसंच केज बाजार समितीचे चेअरमन अंकुश इंगळे आणि दामोदर शिंगारे हे देखील आपल्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे। इतरांना विनाकारण त्रास दिला जात असल्याचं म्हटलंय। मेघराज हे माजी आमदार बाबूराव आडसकर यांचे चिरंजीव तर भाजप नेते रमेश आडसकर यांचे बंधू आहेत। पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात उच्चशिक्षित तरुणीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे। पीडित तरुणी इंजिनियर असून तिच्या गळ्यावर ब्लेडनं वार करण्यात आले। ही तरुणी गंभीर जखमी असून तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय। मात्र आरोपी तरुण शंकर बाळी डगळे हा फरार आहे। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। आरोपीनं तरुणीवर का हल्ला केला हे अद्याप कळू शकलेलं नाही। अहमदनगरला कोपर्डीतलं जनजीवन तब्बल 8 आठवड्यानंतर पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे। नागरिकांनी काही काळ दुकानं उघडली। किराणा दुकानं, कृषी सेवा केंद्रासह इतर महत्त्वाची दुकानं सकाळी सुरू झाली। गेल्या आठवड्याभर दुकानं बंद असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं होतं। नागरिकांना किराणा, शेतमाल आणण्यासाठी बाहेरगावी जावं लागत होतं। तपास आणि इतर मागण्या मान्य झाल्यानं नागरिकांचा संताप कमी होण्यास मदत झाली आहे। जळगावमधल्या 10 वर्षांच्या लहानगीवर लैंगिक अत्याचार करून फरार झालेला राजू रमेश निकम याचं छायाचित्र MIDC पोलिसांनी प्रसिद्ध केलं आहे। राजू निकम याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी राज्यासह इतरही ठिकाणी पथकं रवाना केली आहेत। राजू निकमबद्दल माहिती मिळाल्यास तातडीनं संपर्क साधण्याचं आवाहन जळगाव पोलिसांनी केलं आहे।
नवी मुंबईत अल्पवयीन मुलाला मारहाण करून हत्या प्रकरणी नेरूळ पोलीस स्टेशनच्या 2 उपनिरीक्षकांना निलंबित करण्यात आलं. योगेश माने, सोनाली राजगुरू अशी निलंबित केलेल्यांची नावं आहेत. या प्रकरणातील मुलीला ताब्यात घेण्यात आलं असून तिला बालसुधार गृहात पाठवण्यात आलंय. पोलिसांनी या प्रकरणी आणखी 2घांना अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणी आतापर्यंत एकूण 8 जणांना अटक करण्यात आली आहे. पंढरपूर तालुक्यातील रोपळेत पतीनं पत्नीची आणि 5 वर्षाच्या मुलीची डोक्यात लोखंडी रॉड मारून हत्या केली आहे. घरगुती वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या अनेक दिवसापासून तो बेचैन झाल्याचं पोलीस तपासात पुढे येत आहे. या प्रकरणी आरोपी प्रशांत वट्टंवारला ताब्यात घेण्यात आलाय. सोलापूरमधल्या मशरूम गणपती मंदिराचा सोन्याचा कळस चोरीला गेलाय. सोलापूर तुळजापूर रस्त्यावरच्या हिप्परगा तलावाशेजारी हे मंदिर आहे. 25 तोळे सोन्याचा कळस चोरीला गेलाय. चोरट्यांनी रात्रभर सुरू असलेल्या पावसाचा फायदा घेत ही चोरी केली आहे. मुसळधार पाऊस आणि त्यात वीजही बराच वेळ गायब होती. त्यामुळे चोरीची ही घटना कोणाच्या लक्षात आली नाही. सकाळी पुजारी पूजेसाठी आल्यावर कळस चोरीला गेल्याचं लक्षात आलं. 2001 साली 35 तोळ्याचा सोन्याचा कळस आम्ही बसवलेला होता. आज त्या गोष्टीला 16 वर्ष झालेली आहेत. आम्ही नित्यकर्मामध्ये जेव्हा मंदिरात आलो, अंधारामुळे आम्हाला कळस काय दिसला नाही. पण मंदिरात आलो, मंदिरात सगळं स्वच्छता केली, झाडू वगैरे मारलं आणि लाईट नसल्यामुळे बोर बंद आहे. पाणी आणण्यासाठी घरी गेलो. परत घरात येऊन पाण्याची गागर घेतली. गागरून पाहतो काय पहिला कळस दिसला नाही. कळस दिसला नाही, मग इथून सगळ्यांना मग चर्चेचा विषय झाला. घटना समजताच पोलीस मी स्वतःहून मला फोन आल्या मी स्वतः आमची टीम LCBच्या 2 टीम्स आलेल्या आहेत. आम्ही स्वतः येऊन सुरू केलं. फिंगरप्रिंट्स आलेले आहे, डॉग स्क्वॉड आलेला आहे आणि आमचा स्ट्रायकिंग फोर्स आला आहे. त्याच्यामध्ये आम्ही आता कोमिंग ऑपरेशन सुरू केलेलं आहे. आम्ही सदरचा गुन्हा जास्तीत जास्त प्रयत्न करून निकालाचा प्रयत्न करून आम्ही उघडकीस आणण्याचा प्रयत्न करायला लागलो. अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातल्या बारी घाटात एसटी बसचा भीषण अपघात टळला. एसटी बस दरीपासून अवघ्या 10 फुटांवर थांबली आणि अनेक प्रवाशांचे प्राण वाचले. अपघातात 20 जण जखमी झाले. कालच्या घटनेनंतर अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजारमध्ये बंद पाळण्यात आला. मुख्य बाजारपेठ संपूर्ण बंद होती. या पार्श्वभूमीवर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. ट्रक बाजारपेठेतून भरधाव वेगानं जात असल्याचं प्रत्यक्षदर्शीनं बघितलं आणि एका कारला चिरडलं. त्यामध्ये इंगळे कुटुंबातील 3 जण ठार झाले. नाशिक शहरातल्या LED लाईट फिटिंग प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महापौर अशोक मुर्तडक यांनी दिले. नाशिक शहरात सध्या असलेले पथदिवे काढून त्या जागी LED दिवे बसवण्याची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. या प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी वारंवार केला. या संदर्भात नाशिक पालिका महासभेत चर्चा झाली. तत्कालीन उपअभियंता आगरकर यांच्यासह इतर संबंधितांची चौकशी करून दोषींवर कारवाईचे आदेश या महासभेत देण्यात आले. अनेक दिवसांपासून धुळे शहरवासीय वाट पाहत असलेली शहर बस सेवा अखेर सुरू करण्यात आली. जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते या बस सेवेचं उद्घाटन करण्यात आलं. धुळे शहर आणि लगतची खेडी या बस सेवेमुळे जोडली जाणार आहेत. शहरातील प्रमुख 4 मार्गांवर ही बस सेवा सुरू असणार आहे. परिवहन विभागाने यासाठी 16 बसगाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या लिपिकांचं आंदोलन सुरूच आहे. गेल्या 7 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे हे आंदोलन आता तीव्र करण्याचा निर्णय लिपिक संघटनेने घेतलाय. मात्र या आंदोलनाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय. कारण लिपिकच कामावर नसल्यानं रत्नागिरी जिल्हा परिषद आणि सर्व पंचायत समितीचं कामकाज ठप्प झालंय. कमी पावसामुळे उन्हाळ्यात कोरडे पडलेले नागपूर विभागातले सिंचन प्रकल्प आता पुन्हा एकदा भरू लागलेत. नागपूर विभागातील 6 जिल्ह्यांमधील सर्वच जलाशयांमधील पाणीसाठा 35% इतका झालाय. 30 जूनला या जलाशयामधील हाच पाणीसाठा 15% होता. तर लघु प्रकल्पांमध्ये केवळ 5% पाणीसाठा शिल्लक होता. जलसंपदा विभागानं नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीवरून नागपूरच्या सर्व प्रकारच्या प्रकल्पांमध्ये पाण्यात 29% वाढ झाली आहे. जनरली 15 ऑगस्टपर्यंत किंवा 30-31 ऑगस्टपर्यंत हे प्रकल्प भरतात आणि लघु प्रकल्प तर जसं 310 प्रकल्प आहे त्यापैकी 63 प्रकल्प तर आजच्या दिनांकालाच पूर्णपणे भरलेले आहेत. अशाच प्रकारचा पाऊस राहिला तर आपले जे एकूण 367 धरणं आहेत तर 75%च्या वर तरी भरतीलच. नाशिक शहरच नव्हे तर नाशिक जिल्ह्यातल्या महामार्गावरही सध्या खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. हे खड्डे इतके मोठे आहेत की अनेक वेळा यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात लेप्टोच्या रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळते. जिल्ह्यातील 96 संशयित रुग्णांच्या तपासणीनंतर 17 रुग्णांना लेप्टोस्पायरोसिस आजार झाल्याचं निष्पन्न झालंय. त्यामुळे रुग्णांची संख्या सध्या जिल्हा रुग्णालयात वाढताना दिसतेय. लेप्टोस्पायरोसिस बाधित प्राणी, उंदीर, डुक्कर, गायी, कुत्री यांच्या मलमूत्रावाटे जंतू बाहेर पडतात आणि प्राण्यांच्या मलमूत्राचं दूषित पाणी माणसाच्या त्वचेशी संपर्क झाल्यावर त्याची बाधा होते.
काही दिवसांपूर्वी मुंब्रा पारसिक रेल्वे बोगद्याजवळील सुरक्षा भिंतीला तडे गेले होते. त्यानंतर विशेष मेगा ब्लॉक घेऊन भिंत काढण्याचं काम ठाणे पालिकेनं हाती घेतल्यानं मोठी दुर्घटना टळली होती. त्यानंतर याच परिसरातील जवळपास 400 झोपड्यांना पालिकेकडून नोटिसा देण्यात आल्या. या नोटीस प्रकरणी स्थानिकांनी कोर्टात दाद मागितली होती. या नोटिशीला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. यवतमाळच्या कळंब तालुक्यातील अंतरगावमधील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा सर्पदंशानं मृत्यू झालाय. या विद्यार्थ्याला मृत्यूला जबाबदार असणाऱ्या सर्व संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कार्यवाही करण्याचे निर्देश शेतकरी स्वावलंबन मिशनच्या अध्यक्षांनी दिले. सुरक्षेच्या दृष्टीनं आश्रमशाळांमध्ये सुविधा असणं आवश्यक आहे. सर्पदंशाची घटना घडण्यास आश्रमशाळेचं प्रशासन जबाबदार आहे का याची चौकशी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गासह जिल्ह्यातील अन्य रस्त्यांवर खड्डे पडलेत. त्याची तातडीनं दुरुस्ती करावी तसंच महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम जलद गतीनं करावं या मागणीसाठी रायगड जिल्हा राष्ट्रवादी युवा काँग्रेसतर्फे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मात्र या मोर्चाचा पुरता फज्जा उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. महामोर्चा निघणार असा गाजावाजा राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता. जिल्ह्याभरातून जेमतेम 100 कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले. विविध मागण्यांसाठी रायगड जिल्ह्यातील चर्मकार बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर चर्मकार आयोगाची तातडीनं स्थापना करा. संत रविदास जयंतीची सुट्टी जाहीर करा. लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती जमातीच्या मतदारसंघामध्ये वाढ करावी. सरकारी तसंच खासगी कार्यालयातील अनुसूचित जातीचा अनुशेष भरून काढावा आणि विकासासाठी पंचवार्षिक योजना तयार करावी अशा मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. भाजप नेते दयाशंकर सिंग यांच्या विरोधात लखनौमध्ये बसपाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. लखनौमधल्या हजरतगंजमध्ये आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आलं. दयाशंकर सिंग यांच्या अटकेची मागणी बसपा कार्यकर्त्यांनी केली. दयाशंकर सिंग यांनी मायावतींबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. उत्तर प्रदेशातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून बसपा कार्यकर्ते हजरतगंजमध्ये एकत्र आले होते. मायावती पैसे घेऊन तिकीट वाटप करतात असा आरोप करताना दयाशंकर सिंग यांनी आक्षेपार्ह विधान केलं होतं. सही मायने में उनको खुद एफआईआर दर्ज करानी चाहिए थी. हम उनका देर रात तक इंतजार करते रहे. जब उन्होंने कोई कदम नहीं उठाया, ठीक है, उन्होंने उसको पद से हटाया, पार्टी से निकाला, हम उसके इस कदम की सराहना करते. लेकिन अच्छा होता कि यदि वो खुद एफआईआर दर्ज कराते इस मामले में आगे आकर. लेकिन जब इन्होंने कोई कदम नहीं उठाया, हमारी पार्टी ने फिर देर रात में एफआईआर दर्ज कराई है उसके खिलाफ. गुजरातमधल्या उनामध्ये झालेल्या दलितांवरील अत्याचाराचे पडसाद राज्यसभेत उमटले. रिपाई नेते आणि खासदार रामदास आठवलेंनी या घटनेचा निषेध करत दोषींवर कडक कारवाईची मागणी केली. तर देशात दलितांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाल्याचा आरोप बसपा अध्यक्षा मायावती यांनी केला. देशात जातीयवादी मानसिकता अजूनही कायम आहे. दलितांवरील अत्याचारांचं राजकारण थांबवणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. दलित अत्याचार पर मुझे लगता है कि कड़ा कानून मतलब किसी पर अन्याय करने के लिए नहीं. एट्रोसिटी एक्ट 1989 है. जो लोग दलित पर अत्याचार करते हैं उनके ऊपर कार्रवाई करने का अधिकार है सरकार को. और इसीलिए मुझे लगता है कि भाई सरकार की तरफ से जो हमारा सामाजिक न्याय डिपार्टमेंट है, हमारे गृह मंत्रालय, तो हमारे राजनाथ सिंह जी बहुत ही मजबूत हमारे होम मिनिस्टर है और वो भी मजबूत है. हमारे समाज कल्याण मंत्री भी मजबूत है. मैं भी मजबूत हूँ. तो सब लोग मतलब अभी हमारी सरकार जो है, सरकार मतलब आप सब लोगों को सपोर्ट करने वाली है. कई राज्यों में तो बीजेपी सत्ता पे आसीन है. लेकिन दुख की बात यह है कि इस लंबी अवधि में भी आज़ादी के बाद देश का संविधान लागू होने के बाद इस लंबी अवधि में भी देश में खासकर चाहे कांग्रेस की हुकूमत रही हो, चाहे बीजेपी की रही हो, या कुछ समय के लिए अन्य और पार्टियों के सेंटर में हुकूमत रही हो, या राज्यों के अंदर रही हो विभिन्न पार्टियों की, कांग्रेस और बीजेपी की. लेकिन दुख की बात यह है कि इस लंबी अवधि में भी देश में खासकर दलित व आदिवासी वर्गों के लोगों का हर स्तर पर अभी तक भी उत्पीड़न होना बंद नहीं हुआ. गुजरातमधल्या उनामध्ये मारहाणीत जखमी झालेल्यांची भेट घेण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी उनामध्ये दाखल झाले. याच मुद्द्यावरून काल दिवसभर काँग्रेसनं लोकसभेत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काही दिवसांपूर्वीच उनामध्ये या दलित कुटुंबातल्या तरुणांना गायीची त्वचा घेऊन जात असताना सापडल्यानं गावातल्याच काही तरुणांनी बेदम मारहाण केली. त्यात हे सर्वजण जखमी झाले. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर या प्रकरणाचे पडसाद लोकसभेत उमटले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.